नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे छानशी दसऱ्यात काढायला रांगोळी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे सरळ हे टिपके जोडून घ्यायचे. हा असा टिपका, ही सरळ लाईन ही टिपक्यांची जोडून घ्यायची आहे. नंतर हे असं जोडून घ्यायचं आहे. नंतर हे म्हणजे असा आपल्याला त्रिकोण करून घ्यायचा आहे टिपके जोडून. हा असा आपला त्रिकोण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे आडवे टिपके जोडून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता स्टार कसा तयार होतो बघा, 5 ते 3 टिपक्यांपासून. आता इथून हे टिपके असे तिरके जोडायचे आणि इथून असा जोडायचा आहे. आपला स्टार तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं असे हे टिपके जोडून घ्यायचे. 3 टिपके असे जोडून आपल्याला असा आकार द्यायचा आहे. सुंदर अशी डिझाईन तयार होते, पाहू शकता. अगदी मनमोहक अशी रांगोळी आपली तयार होणार आहे. याच्यामध्ये कलर जर भरले तरी इतकी सुंदर आणि उत्कृष्ट रांगोळी दिसते. तर पाहू शकता. मी आता याच्या पुढे काय करणार आहे, हे आता आपले लाईन आहेत, याच्यावरती एक लाईन, त्याच्यावरती परत एक लाईन, त्याच्यावरती परत एक लाईन, अशी 3 लाईन मारून घेणार आहे. तर ह्या पद्धतीने पाहू शकता. असे 3 लाईन मारून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या बरोबर टिपक्यांपासून, या टिपक्यातून असं वरती आपल्याला ज्योतसारखा आकार किंवा असा पानासारखा आकार द्यायचा आहे. इथं पाहू शकता तुम्ही मी कसं बनवते. नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून हे इकडं असं जोडायचं आहे. हे सुद्धा आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे आणि हे तसं जोडायचं आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने अशी रांगोळी आपली तयार करायची आहे. इथे सुद्धा सेम तसंच करायचं आहे. 3 लाईन मारून घ्यायचे आहेत. एकाच्यावर एक अशी थोडी थोडी साईज कमी करत जायचं आहे आणि बरोबर मधल्या ह्या टिपक्यांपासून असं वरती पानाचा आकार किंवा अशी ज्योत काढल्यासारखा आकार द्यायचा आहे. आणि परत हे आपल्याला असं आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने सर्व बाजूंना ही डिझाईन तयार करून घेणार आहे. तर पाहू शकता, इथं या पद्धतीने 3 लाईन मारून घ्यायचे आणि बरोबर मधून अशी ज्योत काढायची आणि हे सर्व असं जोडून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने या बाजू सर्व काढून घेत आहे मी. आता आपल्याला ह्या मधल्या भागात असा छानसा कलर भरून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, मी तर पिवळा रंग भरून घेत आहे आणि मला बरोबर पिवळ्या रंगाच्या मध्ये असं आपट्याचं पान काढायचं आहे, सुंदर असं हिरव्या रंगाने. म्हणून मी पिवळा रंग भरून घेत आहे. पिवळ्या रंगावर जर हिरवं पान काढलं तर ते अगदी उठून दिसतं, म्हणून हा मी पिवळा कलर भरून घेत आहे. तुम्हाला जर दुसरा कलर इथे जर भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता. अजून माझी रांगोळी ही अजून सुंदर बनवण्याची बाकी आहे.
तर तुम्ही पुढे पाहू शकता. तर हे असं मी टोपण घेतलेलं आहे तर आपट्याच्या पानाचा आकार देण्यासाठी. तर इथं पाहू शकता मी इथं आपट्याचं पान कशा पद्धतीने काढत आहे. काय करायचं आहे आपल्याला, बरोबर या टोपणाच्या वरच्या बाजूला रांगोळी सोडायची आहे आपली. त्याच्याबरोबर या साईडला टोपण उचलून ठेवायचं आणि बरोबर या साईडनं अशी रांगोळी सोडायची आहे. थोडासा असा आकार देऊन झाला की आपलं टोपण उचलायचं आहे आणि या पुसट आकारला आपण डार्क करून आपलं आपट्याचं पान काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं हाताने सहज काढता येत नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता. मला हाताने सुद्धा अगदी सहज जमतं, पण ज्यांना अजिबात जमत नाही त्यांनी असा टोपणाचा वापर करू शकतात. मी हे आता टोपण जरा जास्त मोठं घेतले, तुम्ही ह्याच्यापेक्षा लहान टोपण घेतला तरीसुद्धा चालतं. ही आपली अशी आपट्याच्या पानाची रांगोळी तयार झालेली आहे. तर या रांगोळीला मला अजून सुंदर बनवायचं आहे, तर हे मी पूर्ण करते. ही रांगोळी अजून सुंदर कशी बनवता येईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहू शकता हे आपलं आपट्याचं पान तयार झालेलं आहे. तर बरोबर आपल्या आपट्याच्या पानाला आपण आता अशा शिरा काढून घेऊया. तर मी तुम्हाला म्हटले होते ना, मला अजून रांगोळीला सुंदर बनवायचं आहे. तर आता मी काय करणार आहे तर पाहू शकता इथं याच्यामध्ये असे पूर्ण लाईन भरून घेणार आहे, जेणेकरून माझी रांगोळी अगदी उत्कृष्ट डिझाईन अशी दिसेल. या लाईन मारल्यामुळे रांगोळीला अजून अगदी उठावदारपणा आणि सुबकपणा येईल. तर पाहू शकता या सर्व लाईन मारून झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, बरोबर इथे असे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. हे पॉईंट का दिलेत हे तुम्ही पुढे पाहालच. असे डॉट डॉट करून घ्यायचे. 2 वेळा असे पॉईंटला प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्या बरोबर मध्ये असा लाल कलर सुंदर अगदी द्यायचा. अगदी असे टपोरे आपले टिपके दिसले पाहिजेत. आता टिपक्यांच्या बरोबर समोर आपल्याला अशी डिझाईन करून घ्यायची आहे. अशा 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता अगदी नाजूक अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ही दारात रांगोळी काढू शकता.
अजून या रांगोळीला मला भरपूर डिझाईन करायची आहे, तर तुम्ही पहा. हे असे दिवे लावलेले आहेत आणि त्या दिव्यांचे ज्योतचा प्रकाश असा साईडला पडला आहे, असं या रांगोळीमध्ये मला दाखवायचं आहे. तर पाहू शकता. तर या बरोबर टिपक्याच्या वरच्या बाजूला असा यस सारखा आकार देऊन घ्यायचा आहे आणि असे एका खालोखाली एक असे थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. आपली रांगोळी आपल्याला आता तयार झालेली आहे. असं सर्व बाजूनी काढून घ्यायचं. तर इथं माझी सुंदर अशी डिझाईनची रांगोळी तयार झालेली आहे. त्यासोबत आपट्याचं पानसुद्धा आहे. दसऱ्याला तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा. अगदी टिपक्यांपासून ही रांगोळी काढलेली आहे, तर कुणाला पाहिल्या वाटणारसुद्धा नाही की टिपक्यांपासून रांगोळी काढलेली आहे. अशी उत्कृष्ट दर्जाची रांगोळी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की काढून बघा पहिल्यापासून. जर तुम्ही टिपक्यांपासून शेवटच्या डिझाईनपर्यंत रांगोळी जर पाहिली तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी शिकायला व पाहायला व काढायला मिळेल.